नमस्कार मित्रांनो, नामविश्व या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा. यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील. कालिका मातेला क्षमा मागा. जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापाची क्षमा मागा. 5 शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील. नारळ उतरून टाकणे. घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 3 वेळा उतरून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडात अग्नीत तो नारळ जाळून टाका. हा उपाय 5 शनिवार करा. हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल. जल अर्पण करा. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये लाल चंदन मिसळा. तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा. सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा. 1.25 महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल. सावली दान करा. शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात 1 रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या. असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल. गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. झाडे, गाय, कुत्रा, पक्षी, उपाशी, गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो. या अन्नदानाला वेदांच्या पंचनायातील एक विश्वदेव यज्ञकर्म असेही म्हटले जाते. हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते. ते केल्याने दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते. कापूर जाळायला सुरुवात करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्याची आरती घेतली पाहिजे. आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा. यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.